एजी सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत नवनिर्मितीसाठी युवा संवाद 2024 पर्व पहिले गतिमान युगाकडे वाटचाल। अनेक नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र। राजकीय, सामाजिक, कायदा, कला, खेळ व आध्यात्मिक विकासासाठी आत्ताच आपले नाव स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नोंद करा। युवा संवाद रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता फॉर्च्यून सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे। एनसीडीसीच्या प्रस्तावाच्या अधीन राहून त्यांच्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करत देय रक्कम भरल्याने दी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह प्रोसेस पूर्णतः कर्जमुक्त झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती चेअरमन मुकुंद फाटक यांनी संस्थेच्या 67व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली। संस्था ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होणार असून वीज उत्पादनासाठी लवकरच जत किंवा कवठे महाकाळ या ठिकाणी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे फाटक यांनी सांगितले। सन 2023-24च्या आर्थिक वर्षात एनसीडीसी कर्जापोटी 55 लाख रुपयांचा भरणा करून गत वर्षीच्या वार्षिक सभेत प्रोसेस लवकरच कर्जमुक्त होईल असा संकल्प जाहीर करण्यात आला होता। त्याप्रमाणे 31 ऑगस्ट 2024 रोजी उर्वरित 25 लाख भरून संस्था कर्जमुक्त केल्याचे या सभेत स्पष्ट करण्यात आले। रोटरी सेंट्रल सभागृहात आयोजित वार्षिक सभेत चेअरमन मुकुंद फाटक यांनी ही आनंददायी माहिती सांगताच उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात संचालक मंडळासह प्रशासनाचे अभिनंदन केले। तर चेअरमन मुकुंद फाटक व व्हाईस चेअरमन राजाराम लोकरे यांचा सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला। प्रारंभी व्हाईस चेअरमन राजाराम लोकरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। विषय पत्रिका व नोटीस वाचन मॅनेजर मधुकर पाटील यांनी केले। यावेळी उपस्थित सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले। संदीप मोघे, शामराव कुलकर्णी, गजाननराव सुलतानपुरे यांनी मनोगत व्यक्त केले। अजित खंजिरे, जयंतीलाल पटेल, सौ मंजुषा बाळकृष्ण वरुटे व कामगार नेते शामराव कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला। संचालक अनंत लोले यांनी आभार मानले। सूत्रसंचालन सतीश बुरसे यांनी केले। या प्रसंगी मारुती कुंभार, यशवंत शिंदे, उमेश कुलकर्णी, निळकंठ गोरे, विजय सदामते, महादेव बडवे, अनंत लोले, आकाश कोरवी, सौ मंजुषा वरुटे, सौ सुवर्णा कानडे आदी संचालकांसह मनोहर नवनाळे व सभासद उपस्थित होते।